रात्रीच्या 1 वाजेला कुट्टीची गाडी आली आणि गाडी खाली करता करता मुडला की पावड्याचा दान. तर रामकृष्ण मंडळ, मी तुमचा लाडका MG स्वागत करतो एक नवीन ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी लागलं तर आपलं वैरण कापायचं काम, आणि वैरण कापता कापता आपलं लक्ष गेलं ना बुक मधाच्या पोळावरती. आणि मधाचं पोळ एकदम भरलेला दिसलं की म्हणते याचा कांड तर करावं लागतंय. एखाद दिवशी याचा कार्यक्रम तर नक्कीच करेल. दुपारी आलो होतो मस्तपैकी मालेगावात, आणि मालेगावात आलो की तेवढ्यात आपली भाची आलेली होती. भाचीला मस्तपैकी भेटून घेतलं. म्हणजे कार्यक्रमाला आज लेट कसं काय झालं रे, यायचं होतं की लवकर. काय पाहुण्याला राम राम केला आणि चाललो होतो महादेव मंदिरावरती. महादेवाचं मंदिरावरून मस्त महादेवाचं दर्शन घेतलं. आणि महादेवाच्या मंदिरावर मामा आत्या बसलेली होती की, कारण की आज होता सत्यनारायणची पूजा. मस्तपैकी प्रसाद घेऊन घेतला. संध्याकाळी आलो होतो मस्तपैकी बंटी डॉक्टर सोबत पेट्रोल पंपावरती. आणि पेट्रोल पंपावरती एवढी गर्दी बघून आमचं डोकं हँग चालू होती की राव, पेट्रोल भेटते का नाही असं वाटतंय. आता डिझेलचं कमतरता पडल्याने पेट्रोल सुद्धा बंद व्हायचं. आणि एवढी गर्दी बघून तर फुलच डोकं हाईट व्हायचं. कसं आहे पब्लिक नाद गर्दी, काय पेट्रोल पंप वाल्याचं तर कधी नादच करायचं नाही. आता रात्रीची 1 वाजेला कुट्टीची गाडी आली आणि गाडी मालकाला म्हणते एवढे लेट का झाले. म्हणे आता माणसं काय भेटत ना, डिझेल सुद्धा भेटत नाही. आता काय करणार आहे, यावं लागते लेट. सौद्या आता म्हणता आली गाडी करा खाली. जेवायला नको तेच झालं की मुडला की पावड्याचा दाण. आता रात्रीची 1 वाजता आणि कुठं पावड्याचं दाण घेऊन फिरायचं म्हटलं की तेवढाच आपला व्यक्ती म्हणे चल म्हणे माझ्या घरी पावडा पडलेला आहे, मग आपण पावडा घेऊन येऊ. मग आम्ही जातो पावडा घ्यायला. तुम्ही घ्या फॉलो लाईक करून भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. रामकृष्ण हरी.